द न्यू ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मला तुमच्यासोबत एक काहीतरी बॅड न्यूज शेअर करायची आहे आणि ती काय आहे ते सांगण्याआधी मी तुमच्यासोबत एक गोष्ट सांगायची आहे मला की मी खरं तर खूप विचार केला या बाबतीत की मी हा ब्लॉग शूट करू की नको, किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू की नको. बट कुठेतरी मला असं वाटलं खूप विचार केल्यानंतर की ठीक आहे, मे बी माझ्या या ब्लॉगने तुम्हाला सर्वांना किंवा मे बी तुमच्यापैकी काही लोकांना तरी हेल्प होईल. सो हा ब्लॉग शूट करण्याचं तेच एक मेन रिझन आहे की ज्या गोष्टी मला पॉसिबल झाल्या नाही किंवा मी करू शकले नाही किंवा माझ्याकडून त्या मिस झाल्या असतील, तर त्या गोष्टी तुमच्याकडून व्हायला नको किंवा मे बी तुम्हाला त्या गोष्टींची हेल्प झाली पाहिजे म्हणून मी हा ब्लॉग शूट करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा करा. तर ठीक आहे फ्रेंड्स, मला जी काही तुमच्यासोबत एक बॅड न्यूज शेअर करायची होती ती अशी आहे की मागच्या सॅटर्डेलाच मी घरी एक फिश आणला होता. बेटा फिश होता तो आणि अनफॉर्च्युनेटली तो डेड झाला आहे. मला माहिती नाही त्याच्यासाठी भरपूर रिझन्स असतील, बट कुठल्या गोष्टीमुळे किंवा हे कशामुळे झालं आहे या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. खरं तर खूप वाईट वाटतं ज्यावेळी आपण घरी एखादं पेट वगैरे आणतो आणि त्याला असं काहीतरी हार्म वगैरे होतो. कारण कुठलीही गोष्ट किंवा काही पेट वगैरे जर आपण घरी आणलं तर आपण एक आपली त्याच्यासोबत अटॅचमेंट होऊन जाते. मॅटर नाही करत की ते किती दिवस आपल्यासोबत राहतंय किंवा काय, पण कुठेतरी आपण काहीतरी मनात विचार करून किंवा काहीतरी गोष्टी डोक्यात ठेवून ते पेट वगैरे घरी आणलेलं असतं आणि ज्यावेळी त्याच्यासोबत असं काहीतरी होतं, सो ऑब्व्हियसली म्हणजे त्याला जो हार्म होतो तो वेगळा, बट आपलंही कुठेतरी आपणही मेंटली डिस्टर्ब होतो. आणि झालं असं की काल रात्री ॲक्च्युली 1:30-2 वाजता आम्ही जागच होतो, थोडंफार टी व्ही वगैरे बघत होतो सॅटर्डे असल्यामुळे. सो आणि असं झालं की झोपताना विचार केला की ठीक आहे, एक वेळा बनीला बघून घेऊ किंवा तो काय करतोय, असं म्हणजे होतं ना जनरली की ठीक आहे आता झोपायला जातोय किंवा आपण हे करण्याआधी ठीक आहे तो काय करतोय बघून घेऊ. आणि तेच झालं. मी एक 1:30-2 वाजता बनीला बघायला गेली की ठीक आहे आता झोपायला जातोय तर त्याआधी बघू की बनी काय करतोय, असं म्हणून मी गेली. आणि त्याला सवय होती की तो नेहमी त्या पानांखाली, मी त्याच्यात एक लाईव्ह प्लांट टाकलं होतं मनी प्लांट, तर तो त्या पानांखाली वगैरे असायचा किंवा त्या पानांमध्ये वगैरे तो लपलेला असायचा. आणि मी बघितलं तर मला बनी तिथे नाही दिसला. मग मला असं वाटलं की तो पॉटमध्ये कुठे बाजूला असेल वगैरे. मी बघितलं पण अनफॉर्च्युनेटली तो पूर्ण तळाशी जाऊन होता. तर म्हणजे तो तिथे डेड झालेला होता तो. आणि ते बघून खरंच खूप वाईट वाटलं मला की म्हणजे त्याला आणून फक्त 8 दिवस झाले होते आणि मला नाही माहिती त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास झाला किंवा भरपूर फॅक्टर होते. मी त्यानंतर जे काही होतं त्याचं मग रात्रीचं आम्ही त्याला असं असतं की ते त्याला मातीत वगैरे पुरून द्यायचं असतं, म्हणून मग आम्ही रात्रीच त्याला 1-2-2:30 वाजता आम्ही त्याला, माझ्याकडे एक कुंडी रिकामीच होती ज्यातलं म्हणजे त्यातलं झाड वगैरे खराब झालेलं होतं. सो त्या कुंडीत माती वगैरे होती, तर रात्री आम्ही 1:30-2 वाजता बनीला त्या मातीत पुरून दिलं. आणि त्यासुद्धा क्लिप मी घेतलेल्या आहे ॲक्च्युली आणि त्या मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर ठीक आहे फ्रेंड्स, ही रात्रीची क्लिप आहे ज्यावेळी मला समजलं की बनी डेड झाला आहे. आणि तुम्ही घड्याळातसुद्धा टाईम बघू शकताय, त्यावेळी रात्रीचे 1:30-2 वाजले होते आणि लिटरली मी बघायला गेली तर तो पूर्ण तळाशी गेला होता. आणि बघून खरंच खूप वाईट वाटलं. आणि इथे तुम्ही बघू शकता त्याचा फिनचा कलर पूर्ण म्हणजे लाईट झाला होता. आणि नंतर सर्च केल्यावर वगैरे कळलं की जेव्हा ते स्ट्रेसमध्ये वगैरे जातात तर त्यावेळी त्यांचा कलर फेंट होतो आणि मग अशा काही पद्धतीने कुंडीत आम्ही त्याला पुरलं होतं. तर ठीक आहे, झालं असं की बनीला वगैरे पुरल्यानंतर आम्ही नेटवर वगैरे पण सर्च केलं. आणि खरं सांगायचं झालं ना तर कुठलाही पेट आणला किंवा कुठलीही गोष्ट करण्याआधी ना आपल्याला त्या गोष्टीच्या बाबतीत एक पूर्ण माहिती असायला हवी किंवा जे काही असतं ना बेसिक नॉलेज त्या गोष्टी बद्दल ते असायला हवं. आणि मला माहिती नव्हतं खरं तर की एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अफेक्ट करू शकतात. तर बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण एखादं पेट आणलं किंवा काय तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती असायला हवी किंवा त्याच्याबद्दल थोडं आपण स्टडी करून त्यांना कुठलं ॲटमॉस्फिअर लागतं किंवा कुठल्या गोष्टी त्यांना हार्म करू शकताय किंवा काय, तर त्या बाबतीत आपण सगळ्यांनी थोडी काळजी घेतली तर मे बी जे बनीसोबत झालं ते बाकी इतर कोणाच्या पेटसोबत होणार नाही. किंवा मी तर एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही घरी फिश पॉट वगैरे आणणार असणार ना तर मी खूप बेसिक गोष्ट आहे ज्या मी तुमच्यासोबत शेअर करेल. ॲक्च्युली ते मला पॉसिबल झालं नाही, पण मग मला आता असं कुठेतरी वाटतं आहे की ठीक आहे, जे आपल्याला जमलं नाही आणि किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या आणि त्याच्यामुळे बनीचं असं झालं आहे, तर
मे बी त्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल असतील, म्हणून मी काही गोष्टी किंवा ज्या काही मेन बेसिक टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर जेव्हा कधी आपण घरी फिश पॉट वगैरे आणतो ना, तर खूप बेसिक गोष्ट असते मेन म्हणजे त्यांचं पाण्याचं टेम्परेचर वगैरे कसं काय असतं. ज्यावेळी आपण ॲक्वेरियममधून ते घेतो ना, तर त्या लोकांना ती आयडिया असते आणि आपण त्यांना व्यवस्थित विचारून घ्यायचं की याला पाण्याचं टेम्परेचर वगैरे कसं काय लागेल. ठीक आहे, बनीला पाण्याच्या टेम्परेचरचा वगैरे असं काही कन्सर्न नव्हता, बट जसं की आता गणपती बसले आहे आणि सोसायटीमध्ये बऱ्यापैकी इव्हिनिंगला आवाज वगैरे असतो आणि एक्झॅक्टली गॅलरीच्या बाहेरच म्हणजे जे काही आहे खाली तिथे चालू असतं ते म्युझिक सिस्टीम वगैरे. तर मे बी त्या गोष्टीने सुद्धा फिशला हार्म होते असं आम्ही नेटवर सर्च केलं आहे. म्हणजे असं होतं की आणि लिटरली ज्यावेळी बनी डेथ झाला ना, तर त्याचा कलरसुद्धा बऱ्यापैकी फेंट झालेला होता. तर आम्ही ती सुद्धा गोष्ट नेटवर सर्च केली आणि तिथे लिटरली म्हणजे मेन्शन केलेलं होतं की ज्यावेळी ते स्ट्रेसमध्ये जातात वगैरे, तर त्यावेळी त्यांचा कलर फेड होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणून त्यांना एक जो काही लाऊड नॉईज असतो त्याच्यापासून त्यांना थोडं लांब ठेवलं पाहिजे किंवा त्यांचं पाण्याचं टेम्परेचर जे काही असतं त्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन केल्या पाहिजे. आणि म्हणजे जे काही आपण कधीतरी असं आपल्याला एक सवय असते की घरी आणलेलं असतं, तर मग आपण कुठेतरी आपण त्याच्या पॉटला असं थोडं टॅप वगैरे करतो किंवा त्यांना एक मूव्हमेंट मिळावी म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो. बट त्यासुद्धा गोष्टी त्यांना योग्य नसतात, कारण असं मेन्शन केलं आहे की त्या गोष्टींमुळे सुद्धा ते स्ट्रेसमध्ये वगैरे जातात आणि ते पाहिजे तेवढे ॲक्टिव्ह राहत नाही. सो अशा काही बऱ्याचशा गोष्टी होत्या. सो आम्ही ज्या नंतर सर्च वगैरे केलं आणि आम्हाला कळलं, तर मलाही वाटलं कुठेतरी की ठीक आहे, आता ह्या गोष्टी आपल्याला आत्ता कळून म्हणजे उपयुक्त नाही आहे असं नाही म्हणू शकत. जर इन फ्युचर कधी फिश वगैरे आणलेच परत आम्ही, तर त्या गोष्टींची आम्ही सुद्धा नक्कीच काळजी घेऊ. आणि जर तुम्ही घरी फिश पॉट आणणार असणार किंवा जर तुमच्या घरी सुद्धा एखादं फिश पॉट असेल, तर ठीक आहे, आपल्याला असं नसतं की प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट माहिती असते. काही वेळेस आपण काही चुकांमधून सुद्धा गोष्टी शिकत असतो किंवा दुसऱ्यांच्या अनुभवांमधून सुद्धा गोष्टी शिकत असतो. सो मला असं कुठेतरी वाटलं की ठीक आहे, ज्या काही गोष्टी आपल्यासोबत झाल्या आहेत तर त्या इतर कोणासोबत व्हायला नको. कारण आपण काहीतरी अपेक्षेने किंवा कुठल्यातरी एक्साइटमेंटने काहीतरी आणलेलं असतं घरी, पेट म्हणा किंवा फिश म्हणा वगैरे, आणि मग असल्या काही गोष्टी झाल्या ना, तर कुठेतरी आपण पण डिसअपॉइंट होतो आणि मग असं वाटतं की नको उगाच बुवा, म्हणून आपण त्या गोष्टींपासून लांब जातो. बट एखाद्या गोष्टीला जर प्रॉपर प्रोसिजरने किंवा त्याचे जे काही क्रायटेरिया असतो किंवा ज्या काही त्याच्या बेसिक गोष्टी असतात त्याचा स्टडी वगैरे करून जर आपण त्या गोष्टी केल्या, तर त्या नक्कीच व्यवस्थित म्हणजे पूर्ण होतात. सो मला असं वाटलं की ज्या काही गोष्टी होत्या बनीबद्दल, तर मी खरं तर हा व्लॉग शूट नव्हती करणार, बट मला असं कुठेतरी वाटलं की ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल झाल्या नाही, तर आपल्या एक्सपिरियन्सवरून किंवा आपल्या अनुभवावरून दुसऱ्या कोणाला फायदा होईल, तर ह्या गोष्टी किंवा ह्या टिप्स मी नक्कीच शेअर करायला हव्या, म्हणून मी खूप विचार केल्यानंतर हा व्लॉग शूट करते. सो जर तुमच्या घरी सुद्धा जर फिश पॉट वगैरे असेल किंवा काय, तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींची नक्की काळजी घ्या. आपण बऱ्याच वेळा त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी पॉटला टॅप वगैरे करतो, तर त्या गोष्टी बऱ्यापैकी टाळा, कारण असं म्हणतात की ते अंडर प्रेशर जातात ह्या सगळ्या गोष्टींमुळे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि ठीक आहे, असं काहीसं बनीबद्दलचं अपडेट होतं जे मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. आणि खरं तर खूप वाईट वाटलं, कारण 8च दिवस जे काही होता तो बनी राहिला आणि बऱ्याचशा गोष्टींमुळे त्याला मे बी कुठल्या गोष्टींचा प्रॉब्लेम झाला ते आपण व्यवस्थित फायनलाइज नाही करू शकत आहे. बट ठीक आहे, आता तो नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर ठीक आहे, तुम्ही या गोष्टींची नक्कीच यापुढे काळजी घ्याल किंवा जर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जर या गोष्टी माहिती असतील तर खूप बेटर आहे. बट ज्या लोकांना या गोष्टी किंवा या छोट्या छोट्या माहितीबद्दल काही आयडिया नसेल, तर तुम्हाला नक्कीच मे बी माझ्या व्लॉगमधून हेल्प होईल. सो ठीक आहे, असा काहीसा होता आपला आजचा व्लॉग आणि बनीबद्दलचे अपडेट्स. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर कोणाकडे तुमच्यापैकी फिश पॉट वगैरे असेल किंवा काय, तर त्यांनासुद्धा हा व्लॉग शेअर करा की त्यांनासुद्धा हेल्प होईल या गोष्टींची. आणि ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.